3, 2, 1 go. Happy birthday to you. Happy birthday to you. हॅलो एव्हरीवन, जय शिवराय. तर आजचा व्लॉग मी घरूनच सुरू करत आहे. तुम्ही बघू शकता वॉचमध्ये 5 वाजलेले आहे. मी आताच कॉलेजवरून आलो. आज कॉलेजमध्ये काहीच काम नव्हतं. गेलो, थोडा वेळ थांबलो, वापस आलो. थोड्या वेळसाठी जावं लागते फक्त कॉलेजमध्ये. आता SIच्या आमचं स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, त्याच्यासाठी आम्हाला गाईडसोबत बोलायचं होतं थोडंसं, तर त्याच्यासाठी आम्ही कॉलेजमध्ये गेलो होतो, आमचा ग्रुप पूर्ण. तर आता काही नाही, आता घरी आलो. घरी कोणीच नाही आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही एकटाच आहे आणि 5 वाजले, 5 वाजतच आले. तर खूप दिवसांनी मी हा व्लॉग सुरू करत आहे, टाकत आहे, जे काही म्हणू शकता. इच्छा तर सुरू होती रोज टाकायचा, पण वेळ नव्हता मिळत. तर आता मी म्हटलं बघू टाकून, होत असन रोज व्लॉग अपलोड करणं तर करू. तुम्ही तर आहेच सोबत सपोर्ट करासाठी. तर चला कपडे चेंज करू, पैसा नंतर भेटू. तर कपडे चेंज झाले आहे आणि आता आपण काय करणार आहे काही माहीत नाही. थोडा वेळ रेस्ट करू आणि त्याच्यानंतर चाय बनवू. एक गोष्ट दाखवायची राहिली, चला दाखवतो. तर गाईज, आमच्या घराच्या एकदम हे दार आहे आणि हे एक झाड आहे, प्लांट आहे, जे काही आहे, जे काही म्हणू शकता तुम्ही. आता तुम्ही तर हुशार आहेत. तर इथं दरवाजा आहे. दरवाजाच्या एकदम समोर त्या झाडात आमच्या चिवताई, जी की चिमणी आहे, आपण तिला लाडानी चिमणी म्हणतो, पण आम्ही चिवताई म्हणतो, तिचं घरटं बनवलं आणि अंडे दिले. त्याच्यात 3 अंडे आहेत. 3 दाखवू काय. पण यार, ते चिमणी 3-4 दिवसापासून आलीच नाही. तर ते अंडे तसेच पडून आहे. आता काय करायचं काही समजत नाही आहे. हे बघा, हा दरवाजा आहे आणि हे बघा किती, हे आहे ते घरटं. पहा किती बारीक आहे ना, शिवला एकदम. हे पहा किती मस्त शिवला आहे. त्याच्या अंदर अंडे पण आहे. मी हात नाही लावू शकत, नाही तर ते येत नसते म्हणते कोण. आता ते तुम्ही बा, कोण नसते येत. हे बा, लाल कलरचे अंडे आहे, रेड. 3 आहे, 3 दिसत नाही आहे, पॅक केलं आहे ते 3. तर जसं की तुम्ही बघितलं, एकदम तिथंच एकदम डोअर समोरच केलेलं आहे ते ना. पण ते 3-4 दिवसापासून आलेली नाही आहे. कुठे गेली काय माहिती. तर बघू, वाट बघू. हे तसं तर नाही तर आपल्याला काहीतरी करावं लागेल त्या अंड्यांचं. तर भेटूया आपण आता चहा बनवायच्या वेळेस, कारण आजचा चहा तर मीच बनवणार आहे. तुम्ही पण पाहा मी कसा बनवतो चहा. तर मी चहा बनवासाठी तर आलो होतो किचनमध्ये, पण दूधच नाही आहे घरी. तर आता दूध आणायला जावं लागेल पहिले. तर पहिले दूध आणू, त्याच्यानंतर चहा बनवू. ओके, चला. दूध आणलेलं आहे, राजहंस दूध. बाई, ह्याचे पैसे वाढले, आता 30 रुपयाची झाली आहे एवढी पुडी. काय करायचं आता, चला चहाच बनवून घेऊ, काही करू तर नाही शकत. आता मी चहा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आताच चालू केला, आता थोडा वेळ आहे त्याला. पण एक गोष्ट सांगायची राहिली की चहा बनवता माझ्याच्यानी जरासं दूध सांडलेलं आहे. तर मम्मी यायच्या पहिले हे पुसा लागन, नाही तर घरात किरकिर. पुसा तर लागणच रे भाई, मम्मी यायच्या पहिले. मम्मी जर आली तर काम खतम आहे आपलं. तर चला, हे उरलेलं दूध आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि कपडा आणू साफ करायसाठी, नाही तर काम खतम आहे. हे पहा, दूध सांडलेलं आहे आणि हा कापड आहे. भाई, आपल्या हातात जादूत आहे, मानाता लागल. एक कापड फिरवला आणि ओटा स्वच्छ. टैलेंट तो कुट के, बस किसी को उसकी कदर नहीं, वो अलग बात है. आणि आपला चहा तर शिजतच आहे. चहाची थोडी गॅसची पॉवर आपण थोडी वाढवून देऊ. थोडी म्हणजे जास्तच वाढलेली आहे इथं, थोडी वाढवून देऊ. चला
ओटा तर स्वच्छ झालेला आहे. आता मम्मी काही कल्ला करणार नाही, ती माहीत पण नाही पडणार, कारण आपला हात खूप स्वच्छ काम करते. एकदम चकाचक ओटा करून टाकला तो, जसा की नवीन होता पहिल्या दिवशी सारखा. तर चला आता भेटूया चहा झाल्यानंतर. तर गाईज चहा झालेला आहे. आता आपण गाळूया. तो गाळताना पण व्हिडिओ दाखवू का? दुबई नंतरचा फर्स्ट व्लॉग आहे माझा घरून, जो की मी घरी काढत आहे. आणि आज सकाळपासून किती खराब पाऊस सुरू आहे, बाहेर जाण्याचं मन पण नाही करत आहे. गिचगिच वातावरण आहे सगळं. चला चहा गाळून घेऊ आपण. गोष्टच करत राहता का? चहा तर गाळा, चहा पण प्यायचा आहे ना आपल्याला. बर, तर चहा बनलेला आहे आणि आपण आता त्याचा मजा स्वाद घेणार आहे. खूप चांगल्याने बसून बसून पिऊया आपण, एकदम चुस्की मारत मारत. तर मी रील पाहत चहा पितो, तोपर्यंत तुम्ही थांबा आणि वेट करा माझं चहा होईपर्यंत. तर आपण चहाचा मजा घेऊ आणि चहा पिऊ. ओके, 6 वाजलेले आहे आणि दिवे लावायचा पण वेळ झालेला आहे. रोज आपण दिवे लावत असतो, तर आपल्याला घरातले सगळेच कामं येतात, असं की टेन्शन नाही काही. भाजी पण बनवता येते, बडाई नाही मारत आहे. तुम्हाला वाटत ना स्वतःचीच बडाई मारते. चला दिवे लावायचा टाईम झाला, आता दिवे लावूया. तर दिवे लावलेले आहे, बस ठेवायचे आहे. देवाजवळचा दिवा लावला, आता तुळशीजवळचा दिवा लावतो आणि बस अजून काय. चल, तुळशीजवळ दिवा ठेवावा. चला, दिवे पण लावून झालेले आहे आणि ठेवून पण झालेले आहे. ज्या जागेवर दिवा ठेवायचा होता त्या जागेवर, म्हणजे की तुळशीपाशी आणि देवापाशी. तर आजच्या ब्लॉगमध्ये तर एवढं काही दाखवासारखं होतच नाही, तर आजच्यासाठी एवढंच. मिलते गाइज नेक्स्ट व्लॉग में, तोपर्यंत बाय. तर आजचा ब्लॉग छोटासाच बनला. उद्याचा व्लॉग जो राहील, याच्यानंतरचा जो व्लॉग राहील तो मी थोडा मोठा काढायचा प्रयत्न करीन. पण आजचा व्लॉग थोडासाच होता, म्हणजे खूपच थोडासा होता. तर आजच्यासाठी एवढंच. मिलते गाइज नेक्स्ट व्लॉग में, तोपर्यंत बाय.